नमस्कार, मी महेश विजय गायकवाड जालना बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना। प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9623493999 आणि 9730541111। आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, आपल्या आरोग्याची संजीवनी। द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9168605007 किंवा 9673236007। फोन नंबर 02482236007 आणि 02482237007। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना। आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, मसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेचा मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना। तो आता बातम्या सविस्तर। जालना शहरात महानगरपालिका प्रशासनाने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला आता पुन्हा वेग आला असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे। जालना शहरात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। या अंतर्गत बऱ्याचशा ठिकाणचे अतिक्रमण काढले जात आहे, मात्र पुन्हा ते अतिक्रमण जैसे ते होऊन जात आहे। तर काही ठिकाणी अतिक्रमण काढताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला जात आहे। सध्या हे अतिक्रमण मोहीम थंडावली असल्याचं जाणून येत असल्याने या संदर्भात आयुक्त संतोष खांडेकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की अतिक्रमण मोहीम ही सातत्याने सुरू राहणार असून या अतिक्रमण मोहिमेच्या अनुषंगाने एक फिरते पथक कायमस्वरूपी राहणार असून जे कोणी रहदारीला अडथळा निर्माण करतील किंवा नालीच्या वर बांधकाम करून अतिक्रमण करतील त्यांची कुठलीच गय केली जाणार नाही। त्याचबरोबर अतिक्रमण पूर्णतः निष्कासित केले जाईल आणि अतिक्रमण धारकांचे जे काही साहित्य आहे ते जप्त देखील केले जाईल। नाही, आपण जालना शहरामध्ये मागील 15 दिवसापासून अतिक्रमण काढतोय। मला वाटतं DCची मीटिंग 25-26 तारखेला झाली। त्यात हा विषय उपस्थित झाल्यानंतर आपण मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सर्वच रस्त्याची काढलेली आहेत। आता जे हातगाडेवाले व्यावसायिक करणारी लोक आहेत, ज्यांचं आपल्याकडे हॉकर्समध्ये रजिस्ट्रेशन पण आहे, अशा स्वरूपाचे काही व्यावसायिक आहेत। कायद्यानं त्यांना व्यवसाय करणं आहे, परंतु त्यांच्या जागा अलॉटमेंट आणि किती असावं आणि त्यांनी कशा स्वरूपामध्ये काम करावं ह्या गोष्टी आणखी फॉर्मलाईज व्हायच्या बाकी आहेत। आता आपण म्हणताय त्याप्रमाणे आम्ही अतिक्रमण मोहीम थांबवलेली नाही। इथून पुढे आपण महापालिकेचा एक वाहन म्हणजे जे मोठं टिपर असेल त्यामध्ये एक ड्रायव्हर, एक अधिकारी आणि 3 कर्मचारी अशी टीम आपण तयार करतो आहे आणि फिरतं पथक कायमस्वरूपी शहरामध्ये कार्यरत राहील। त्यासाठी आपली काही व्यवस्था व्हायची बाकी आहे। ती झाल्यानंतर आपण हे पूर्णपणे ठरलेल्या एरियामध्ये त्यांना रस्त्यावर दिसणारे अतिक्रमण आहेत ते पूर्णपणे काढून घेतील आणि त्यांचं साहित्य जप्त केलं जाईल। आता काही ठिकाणी पुन्हा नव्यानं लोक बसलेले दिसतात। आता त्यांना आपण सूचना दिल्यात आणि काही लोकांचे आपल्याकडे म्हणजे महापालिकेकडे लोकांनी निवेदने दिले की आमचा व्यवसाय आहे आणि आम्हाला आपण सहकार्य करावं। पण ज्या ठिकाणी रहदारीला त्रास होतो आहे आणि कायमस्वरूपी कुठं जर टपरी टाकून कोणी राहत असेल कायमस्वरूपामध्ये, त्यांना कोणत्याही प्रकारे आम्ही संरक्षण देणार नाही। ज्या हातगाड्या आहेत त्यांनी त्यांच्या मर्यादेत आणि जे काही नियम आम्ही घालून देतो आहे त्या अटी शर्तीच्या अधीन राहून जर व्यवसाय करत असतील, कोणत्याही नागरिकांना त्रास होणार नसेल, रहदारीला त्रास होणार नसेल आणि स्वच्छतेचे सगळे नियम पालन करणार असतील तर महापालिका त्यांना सहकार्य करायला तयार आहे। आता एक ठिकाण बघून आम्ही त्या पद्धतीनं त्यांना जागा कोणत्या ठिकाणी असेल आणि किती अंतरावर राहील, किती जागा अलॉट केली जाईल प्रत्येकाला
याचं नियोजन करणं सुरू आहे. एक ठिकाण आम्ही त्या पद्धतीनं करू. तोपर्यंत कुणीही म्हणजे जे अनाधिकृतपणे काम करतायत आणि अतिक्रमण करायचा प्रयत्न करतायत रस्त्यावर, त्यांना विनंती आहे की इथून पुढे आम्ही म्हणजे त्यांच्याबाबत कोणत्याही स्वरूपात सॉफ्ट कॉर्नर महापालिकेमार्फत दिला जाणार नाही. असं जर काही ठिकाणी झालं असेल तर खात्री की ते आमच्या उपायुक्तांना किंवा मला जरी सांगितलं तरी आम्ही ते अतिक्रमण काढून घेऊ. याच्यामध्ये कोणाला संरक्षण देण्याचा काहीच किंवा कोणाचं अतिक्रमणाला म्हणजे अतिक्रमण करणाऱ्याला पाठबळ द्यायचा विषय नाही. सार्वजनिक रहदारीच्या ठिकाणी कुणाचाही अडथळा होत असेल आणि कोणत्याही स्वरूपाची सर्व्हिस जर बंद पडत असेल, म्हणजे नाल्या बंद करत असतील किंवा आणखी काही होत असेल, तर त्यांना कोणत्याही प्रकारे ॲट एनी कॉस्ट आपण ते अतिक्रमण काढून टाकणार आहोत. स्पेसिफिकली नागरिकाला विनंती आहे की आमच्या उपायुक्त मॅडमकडे स्पेसिफिकली तसा अर्ज करा की या ठिकाणचं अतिक्रमण बाकी आहे, खात्री करून आपण तसं काढून घेऊ. सातत्यानं मोहीम अशी सुरू राहणार आहे. अतिक्रमण हा विषय सातत्यानंच करण्याचा विषय असतो, सार्वजनिक रहदारीच्या रोडवरचा. इतर ठिकाणच्या अतिक्रमणासंदर्भात आपण जशी स्पेसिफिक तक्रार प्राप्त होईल त्याप्रमाणे कार्यवाही करतो. पाचन वडगाव येथील एका विवाहितेचा मृतदेह विहिरीमध्ये आढळल्याने एकच खळबळ उडाली आणि त्यानंतर विवाहितेच्या नातेवाईकांनी संशयितांना ताब्यात घेण्याची मागणी करत तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडला. पाचन वडगाव भीमनगर येथील विवाहित सोनाली बाळू भगवते हिचा मृतदेह बुधवारी एका विहिरीमध्ये आढळून आला आणि त्यानंतर उत्तरणीय तपासणीसाठी हा मृतदेह जालना सामान्य रुग्णालयात आणण्यात आला होता. मात्र सासरच्या मंडळीने आपल्या मुलीला जीवे मारून विहिरीत फेकल्याचा आरोप करत सासरच्या लोकांना जोपर्यंत पोलीस ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी घेतली आणि त्यानंतर आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत या नातेवाईकांनी तालुका जालना पोलीस ठाणे येथेच आपला ठिय्या दिला. आपल्याने काय घटना झाली? विलास बांधा साबळे, आमची मुलगी जीवच मारून येरीमध्ये टाकून दिली त्यांनी. आमची हीच मागणी आहे, गुन्हेगाराला हजर करावं इथं, तशी बळी ताब्यात घेत नाही आम्ही आणि पोरीला न्याय मिळावा, आमच्या हीच मागणी आहे आमची. कुठं रहिवाशी होते काय? पोरगी पाचन वडगाव इथं रहिवाशी ती. घटना कधी घडली? ही मंगळवारी रात्री 2 वाजता. काय मागणी आता तुम्ही? त्या आरोपीला अटक करायची मागणी. आणि काय घटना झाली आणि काय मागणी? माझं नाव विशाल विलास साबळे, मी राहणार पोकळवडगाव. तर यानं घरच्यानं माझ्या बहिणीला मारलं आणि मारून विहिरीत टाकलेली. तर आम्हाला त्याला अटक करा आधी आमच्या समोर आणा, तेव्हाच आम्ही बॉडी हातात येऊ, तशी आम्ही बॉडी घेत नाही. काय नाव होतं बहिणीचं आणि काय? सोनाली बाळू भगवती. काय कधी घटना घडली आणि काय? ही घटना झाली मंगळवारी रात्री 2 वाजेला. तर आम्हाला ते काल युरीमध्ये भेटली आम्हाला 4-5 वाजेच्या सुमारास. तुम्ही आता सिव्हिल हॉस्पिटलला आलात का? हो. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी त्याला अटक करावं, त्याला सजा भेटावा. या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल केलाय का आपण? हो. जालन्यात आज मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात होणार आहे. शहरातील शनी मंदिर चौक, गांधी चमन, मंबादेवी चौक या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर येथे रॅलीचा समारोप होणार असून त्या ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सभेला संबोधित करणार आहे. आमचे प्रतिनिधी प्रदीप मुरमे पाटील यांनी घेतलेला आढावा बघूयात. जालन्यात आज मराठा आरक्षण जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात उभा आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी मराठा बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे.
या ठिकाणी झेंडे टोपी घेऊन नागरिक मोठ्या उत्साहाने या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. तसेच महिलांचा देखील मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभाग झालेला आहे. या ठिकाणी सदरील रॅली ही छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून शनी मंदिर, गांधी चमन, मंमादेवी मार्गे, पानिवेस, कादराबाद मार्गे क्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापाशी या रॅलीचं समारोप सभेमध्ये रूपांतर होऊन श्री मनोज जरांगे पाटील हे सभेस संबोधित करणार आहे. जालन्याहून प्रदीप कुर्मे, न्यूज, जालना. बीड जिल्ह्यातील केज येथील संघटित गुन्हेगार उमेर उर्फ पापा मुस्ताक पोराके वय वर्ष 28 राहणार रोजा मोहल्ला केज जिल्हा बीड याची जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल कारागृहामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे. केज येथील उमर उर्फ पापा मुस्ताक याच्यावरती केज पोलीस ठाण्यामध्ये 12 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न करणे, बलात्कार करणे, पळून नेणे, जबरी चोरी करणे, अवैध शस्त्र बाळगणे, दंगा करणे अशा गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यापैकी 9 गुन्हे हे न्यायप्रविष्ट आहेत तर 3 गुन्हे हे तपासावरती आहेत. दरम्यान या गुन्हेगाराला वर्तवणूक सुधारण्यासाठी 21 जुलै 2023ला प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस देण्यात आली होती, परंतु त्याच्या वर्तणुकीमध्ये काहीच फरक पडला नाही आणि त्यामुळे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक आनंदकुमार ठाकूर यांच्यामार्फत बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याकडे संघटित गुन्हेगारी कायदा नव्हे उमेद याच्यावरती कारवाई करण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. तो मंजूर करण्यात आला आहे. त्याची प्रक्रिया पूर्ण करून दिनांक 11 जुलै रोजी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी या संघटित गुन्हेगाराला छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल कारागृहात दाखल केले आहे. काल केज पोलीस ठाण्याअंतर्गत रेकॉर्डवरील आरोपी नामे उमेर उर्फ पापा मुस्ताक फारुकी राहणार रोजा मोहल्ला याच्यावरती केज पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एकूण 12 गुन्हे दाखल होते. या आरोपीवर यापूर्वीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली होती. सध्या त्याच्यावरती NPDAचा प्रस्ताव मागच्या महिन्यात पाठवण्यात आलेला होता. माननीय जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक साहेब व पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या संमतीने त्याच्यावर 1 वर्षाकरता NPDA अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. काल त्याची रवानगी हर्सुल कारागृह औरंगाबाद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. भरधाव दुचाकी ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातामध्ये 2 तरुण ठार झाले आहेत. जालना छत्रपती संभाजीनगर रोडवरील वरुडी फाटा येथे ही घटना घडली आहे. औरंगाबाद नॅशनल हायवे 752 रोडवरील नूर हॉस्पिटल परिसरात एक भरधाव दुचाकीस्वार समोर चाललेल्या ट्रकला पाठीमागून भिडल्याने मोटरसायकलवरील 3 तरुणांपैकी 2 जागीच ठार झाले आहेत तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जालना ते औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर रोडवर वरुडी फाटा हिंदुस्तान पेट्रोल पंपाजवळ जालन्याच्या दिशेने जात असलेल्या ट्रकला पाठीमागून ट्रिपल शीट येणारी पल्सर मोटरसायकल क्रमांक MH21 CB 9967 ही ट्रकला पाठीमागून धडकली. यामध्ये 3 2 जण जागीच ठार झालेले आहेत तर 1 जण गंभीर जखमी झालेला आहे. या अपघातामध्ये शेख नाझिम शेख हमीद वय वर्ष 23 आणि शेख कलीम शेख गुलाब नबी वय वर्ष 21 हे 2 जण जागीच ठार झालेले आहेत तर मुजम्मिल अन्सार वय वर्ष 18 हा गंभीर जखमी झाला असून त्यावरती नूर हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. दुचाकीवरील काकडे वस्ती वरुडी शिवार तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील रहिवाशी ते आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या महामार्ग पोलिसांचे प्रभारी अधिकारी RK निकम यांनी आपल्या घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतुकीस रस्ता मोकळा केला. बाबासाहेब गोखले मातंग सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनीता गोखले सध्या जालना दौऱ्यावरती आहेत. त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू असून मातंग समाजाच्या 8% आरक्षणासाठी लढा सुरू आहे. मातंग समाजाच्या 8% आरक्षणासाठी जनजागृती अभियान सुरू असून बाबासाहेब गोखले सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनीता गोखले यांचा मुंबईतून संपूर्ण महाराष्ट्रातील दौऱ्याला सुरुवात झाली आहे. जालन्यात आज आल्यास त्या शासकीय विश्रामगृह या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे अध्यक्ष रतन लांडगे यांनी यावेळी सुनीता गोखले यांचे स्वागत केले. समाजाच्या वतीने जालन्यातील शनी मंदिर चौक या ठिकाणी गोखले चौक नामकरण करण्यात यावे अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली. मातंग समाजाच्या 8% आरक्षणासाठी आणि मागणीसाठी संपूर्ण
संपूर्ण महाराष्ट्रभर सुनीता गोखले यांच्या वतीने जनजागृती अभियान सुरुवात करण्यात आली असून मुंबई, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, जालना, परभणी या ठिकाणी या अभियानाचा समारोप करण्यात येणार असल्याचं यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सुनीता गोखले यांनी सांगितले असून बाबासाहेब गोखले यांची इच्छा होती की संपूर्ण मातंग समाजाला 8% आरक्षण देण्यात यावे आणि त्यांच्या राहिलेल्या या अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र दौरा करून जनजागृती अभियान राबवत असून बाबासाहेब गोखले यांनी पेटवली 8% आरक्षणाची मशाल. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही विजू देणार नसल्याचं देखील यावेळी बोलताना सुनीता गोखले यांनी म्हटलं आहे. अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, बाबासाहेब गोखले सेना, आज आमचा दौरा 8% आरक्षण अभियान पूर्ण म्हणजे मराठवाडा, विदर्भ करून आज जालना जिल्ह्यामध्ये 8% आरक्षण अभियान दौरा आहे. जागृती अभियान 8% आरक्षण जागृती अभियान. आज 8% आरक्षणासाठी ही पूर्ण राज्यभर आमचे दौरे चालू आहेत. गोखले साहेबांनी 8% आरक्षणासाठी पूर्ण परिश्रम घेऊन 25 वर्षे लढा दिला. गोखले साहेबांनी त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही राज्यभर जनजागृती अभियान ही चालू केलेलं आहे. तरी या राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार साहेबांनी देखील इतर समाजाला आरक्षण देण्याचे त्यांनी म्हणजे बोलत आहेत, पण आमच्या देखील मातंग समाजाचा विचार करावा अशी आमची त्यांच्याकडे वेळोवेळी निवेदन, अर्ज वगैरे आम्ही देत आहोत. तर हे अभियानच्या माध्यमातून पूर्ण राज्यभर दौरे करीत आहोत. या दौऱ्यामध्ये आमच्या धडाडीच्या कार्यकर्त्या द्वारकाबाई लोंढे, आबा रणपिसे, मदन आवाडे, आज माझा सत्कार केला. सुभाष चंद्र बोस या संस्थेचे अध्यक्ष लांडगे साहेब आणि त्यांना नुकतीच त्यांची निवड झालेली आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या सार्वजनिक जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी देखील माझा सत्कार केला. हे सत्कार वैयक्तिक माझा नसून क्रांती सम्राट गोखले साहेबांनी कार्य केले. ह्या पूर्ण बहुजन मातंग समाजाचा सत्कार झाला असे या रूपाने मी आज लांडगे साहेबाचा सत्कार स्वीकारलेला आहे. तरी आम्ही पेटलेली मशाल, गोखले साहेबांनी पेटवलेली मशाल आम्ही कधीही विजू देणार नाही 8% आरक्षण घेतल्याशिवाय. महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सुविधा विकास यासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत जालना प्रभाग क्रमांक 30 येथे 20 लाख रुपयाचा भूमिगत नाली आणि सिमेंट रस्ता बांधकामाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आला. माजी राज्यमंत्री, शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर यांच्या विशेष प्रयत्नाने महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सुविधा विकास यासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत जालना प्रभाग क्रमांक 30 येथे 20 लाख रुपये भूमिगत नाली आणि सिमेंट रस्ता बांधकाम शुभारंभ सोहळा आज माजी राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज देखील यावेळी भरण्यात आले. यावेळी व्यासपीठावरती शहर प्रमुख पाचफुले, माजी नगरसेवक निखिल पगारे, माजी नगरसेवक गोपी गोगडे यांच्यासह प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक, महिला यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर यावेळी प्रभाग क्रमांक 30 मधील रस्ता, नाली आणि इतर समस्यांचे गाऱ्हाणे देखील माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्याकडे मांडण्यात आले. यावरती राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन देखील यावेळी उपस्थित नागरिकांना दिले आहे. आज दिनांक 11 गुरुवार रोजी आज माननीय आमदार अर्जुनरावजी खोतकर साहेब यांच्या हस्ते राजपूतवाडी येथे प्रभाग क्रमांक 30 मध्ये खोतकर साहेबाच्या माध्यमातून सिमेंट रोड व अंडरग्राऊंड नाली मंजूर करण्यात आली. 20 लाख रुपये त्यांनी आम्हाला मंजूर करून दिले. इथलच्या लोकांचं जे 30 वर्षामध्ये काम झाले नाही, ते 30-35 वर्षापासून काम पेंडिंग होते, ते पूर्ण काम आज कंप्लीट करण्यात आले. कामाचा शुभारंभाचा कार्यक्रम आज भाऊच्या माध्यमातून घेण्यात आला. अजून दुसरा कोणता कार्यक्रम? तसेच लाडकी मुख्यमंत्र्यांनी जी योजना काढलेली लाडकी बहीण योजना, त्यांचे काही फॉर्म भरण्यात आले आणि काही महिलांचे काही फॉर्म भरणं बाकी आहे. आजपासून त्यांचा कॅम्प इथं सुरू करण्यात आला. 2 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये राजपूतवाडीच्या सगळ्या महिला भगिनींचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात येईल. आणि काही लोकांनी त्याचा प्रश्न उपस्थित केला, मुद्दा उपस्थित केला काय DP रोडचा, ते 2-3 ठिकाणी गड्डे, तेही काम मार्गी लावण्याचं आश्वासन माननीय अर्जुनरावजी खोतकर साहेबांनी दिले व त्यांच्या माध्यमातून त्यांचं काम मी प्रतिनिधी म्हणून पूर्ण करणार. आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करण्यात आला आहे आणि यावेळी गांधी चव्हाण येथे जनजागृती रॅली देखील काढण्यात आली होती. आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करण्यात आला. जागतिक लोकसंख्या दिनाचं औचित्य साधून
तालुका स्तरावरती जिल्हा आरोग्य अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाने, त्याचबरोबर कार्यक्रमास उपस्थित पवार जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एस पाईकराव, जालना जिल्हास्तरीय आरोग्य पर्यवेक्षक रसाळ यांच्या अध्यक्षतेखाली गांधी चमन जुना जालना येथून रॅली काढण्यात आली आणि यावेळी उपस्थित अधिकारी यांनी केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार जागतिक लोकसंख्या दिन 2 टप्प्यांमध्ये साजरा करावायचा आहे। पहिल्या टप्प्यामध्ये दाम्पत्य संपर्क पंधरवाडा 11 जुलै ते 15 जुलै या कालावधीमध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे महत्त्व पटवून देण्याकरिता समाजामध्ये जनजागृती आणि संवेदीकरण करण्यात यावे आणि दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या स्थिरता पंधरवाडा 11 जुलै ते 24 जुलै या कालावधीमध्ये प्रत्यक्ष कुटुंब नियोजनाच्या सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात यावे। याकरिता आपल्या स्तरावरून खालीलप्रमाणे नियोजन करण्यात यावे। त्याचबरोबर कुटुंब नियोजनाबाबत योग्य त्या साधनांचा उपयोग करून लोकसंख्यास आळा घालावा असे बहुमूल्य मार्गदर्शन केले। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पवार, जिल्हास्तरीय आरोग्य पर्यवेक्षक रसाळ, तालुका आरोग्य अधिकारी सिद्धार्थ पाईकराव, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अतुल राजे आणि डॉक्टर संगीता राजे, डॉक्टर सोनी मॅडम, पंजाबराव नरवाडे, तालुका समूह संघटक शुभांगी अन्सरवाडे, गट प्रवर्तक तिकाडे, मस्के, काळे आरोग्य सेवक खरात, भुमरे, गायके तसेच जालना शहरी भागातील कर्मचारी, आरोग्य सेविका, गट प्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका, त्याचबरोबर स्वराज बोर्डे सहाय्यक यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला। आज 11 जुलै रोजी दरवर्षी आपण जागतिक लोकसंख्या दिन साजरा करतो। तर दरवर्षीप्रमाणे आजही आपण जनजागृती रॅली काढलेली आहे। लोकसंख्येचे जे दुष्परिणाम असतात त्याचं आपण वेळोवेळी त्याची अनुभूती घेतो रोजच्या जीवनामध्ये। तर शासनाकडून आपण ज्या उपाययोजना आहेत, स्पेसिंग मेथड किंवा कुटुंब कल्याणची कायमची शस्त्रक्रिया जी आहे त्याची आम्ही जनजागृती आरोग्य स्तरावरून, प्राथमिक आरोग्य स्तर, उपकेंद्र स्तर आणि ग्रामस्तरावर वेळोवेळी आरोग्य विभागाकडून करण्यात येते कायमची। आणि आजच्या लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने सगळ्या जनतेला असंच सूचित करण्यात येईल की लोकसंख्या नियंत्रणासाठी शासनास सहकार्य केले गेले पाहिजे, करावे असं मी आवाहन करतो। काय नाव आपलं? डॉक्टर पाईकराव, तालुका आरोग्य अधिकारी, जालना। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आज जालन्यामध्ये शांतता रॅली काढण्यात आली होती। या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जालना शहरात आज शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा मोतीबाग परिसरातून या भव्य शांतता रॅलीला दुपारी सुरुवात झाली। शहरातील मोतीबाग, मुक्तेश्वर द्वार, शनी मंदिर, गांधी चमन, मस्तगड मार्गे
ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापर्यंत करण्यात आली होती। या रॅलीमध्ये हजारो मराठा बांधवांनी सहभाग नोंदवला, तर यावेळी 30 JCBच्या सहाय्याने फुलांची उधळण करत मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले। आजचं बातमीपत्र इथं संपलं। उद्या पुन्हा भेटूया। तुम्ही बघत राहा MC न्यूज। नमस्कार। जालना शहर महानगरपालिका जालना पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन। पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे। आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटा गाडीमध्येच टाकावा। कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुंबते। बाहेरून घरी आल्यानंतर तसेच शौचालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत। तळपायाच्या त्वचेमधून जंतांच्या सूक्ष्म आळ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात। पोट बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी। घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये। पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत। पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे। शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे। पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे। रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे। डेंग्यू रोगाचा प्रसार एडिस इजिप्ती नावाच्या डासांमार्फत होतो। एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रांजण, माठ, हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कूलरमधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी, परिसरातील रिकाम्या बॉटल, नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते। डेंग्यू तापाची लक्षणे: ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात। डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात। यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा। या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत। साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे। वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे। कोरडे न करता येणाऱ्या आणि डास आळ्या असलेल्या पाणी साठ्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ॲबिट टाकून घ्यावेत। आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत। खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत। डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा। डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार, खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात। घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा। ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सरकारी दवाखाने, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा। पाण्याचा अपव्यय टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात। तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी। सर्दी पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना यांच्या वतीनं इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। शाळेची वैशिष्ट्ये: शालेय अभ्यासक्रमांसह विविध पुस्तकांचा संग्रह असलेले उत्कृष्ट ग्रंथालय, माहिती व तंत्रज्ञान शिक्षणाकरिता सर्व सुविधांनी सज्ज असलेली कॉम्प्युटर लॅब, विज्ञानासारखे विषय प्रयोगाच्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीने शिकविण्याकरिता सायन्स लॅब, डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीचे शिक्षण, शाळा परिसरामध्ये CCTV कॅमेऱ्याद्वारे निगराणी, सुसज्ज क्रीडांगण आणि विविध क्रीडा प्रकार, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेमध्ये राज्य आणि जिल्हा स्तरावर विविध बक्षिसे मिळवणारी एकमेव शाळा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वृंद, जबाबदार व्यवस्थापनाच्या माध्यमातून मुलांना घडवणारी जालना शहरातील एक नामांकित शाळा। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता: स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल, सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना। मोबाईल नंबर 7798917566 किंवा 9657050159। आयशा लॉन्स जालना लग्न समारंभासाठी उत्तम सुविधा, सुसज्ज गार्डन, डिझायनिंग, पत्रा शेड, विवाह, साखरपुडा समारंभासाठी उत्तम सुविधा। आमचा पत्ता: आयशा लॉन्स, उर्दू हायस्कूलच्या मागे, मुक्तेश्वर तलावासमोर, जालना। बुकिंगसाठी आजच संपर्क करा। मोबाईल नंबर 9890072142।
SRPSSH द्वारा संचलित विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय इंदेवाडी जालना, कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, इयत्ता 10वी 11वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी 12वी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश देणे सुरू आहे। मार्च 2024 चा घवघवीत निकाल। कला शाखा 99.40%, वाणिज्य शाखा 99.50% आणि विज्ञान शाखा 100%। कला शाखेतून राहुल शेळके प्रथम, शीतल गवारे द्वितीय, वाणिज्य शाखेतून रोहित घांडे प्रथम, मनीषा धोत्रे द्वितीय, तर विज्ञान शाखेतून प्रज्ञा लाटे प्रथम, तरुण जिंदल द्वितीय आणि प्रज्ञा अंबस्कर तृतीय। महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसह शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती उपलब्ध। जालना शहरालगत कनिष्ठ महाविद्यालय, नाममात्र फीसमध्ये प्रवेश, अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर, विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, परीक्षेचे योग्य मार्गदर्शन आणि तयारी, संगीतशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, संरक्षणशास्त्र, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मॅथ यासारखे सोपे आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि आधुनिक महत्त्व असणारे विषय, विज्ञान शाखा, जनरल सायन्ससह क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कला शाखा, वाणिज्य शाखा, मॅथ, IT प्रवेश देणे सुरू आहे। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। संस्थापक सचिव प्राध्यापक AS कायंदे, बापू, प्राचार्य गणेश आघाव, मोबाईल नंबर 8275232031। आमचा पत्ता विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय जालना, अंबड रोड, सॅटेलाइट समोर, इंदेवाडी जालना। संपर्क 9021888816। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध, AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1ली ते 9वी करिता प्रवेश देणे सुरू आहे। आमचे वैशिष्ट्ये: जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि
आयपॅड सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब, जालना. प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर. अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा. आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चम्मण, जुना, जालना. संपर्क 9623493999 किंवा 9730541111. शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, जालना. 1985 पासून विद्यार्थ्यांना घडवणारी शासकीय संस्था. सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेमध्ये दरवर्षी सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था. आमची वैशिष्ट्ये: सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत कम्प्युटर लॅब, प्रशस्त ग्रंथालय, खेळण्यासाठी मैदान, सुदृढ आरोग्यासाठी व्यायामशाळा, मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह, MPSC मार्फत नियुक्त केलेले उच्च विद्या विभूषित अधिव्याख्याता, विभाग प्रमुख आणि प्राचार्य. शैक्षणिक वर्ष 2024-25 अभियांत्रिकी पदविका करिता प्रवेश देणे सुरू आहे. प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2024. आमचा पत्ता: शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, जालना, छत्रपती संभाजीनगर रोड, नागेवाडी. मोबाईल नंबर 9860177725 किंवा 9011061953. मत्स्यधरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना. कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील NAC मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणामध्ये अ दर्जा प्राप्त केला असून ISO 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्होकेशनल साठी
11वी आणि 12वी वर्गामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी प्रवेश देणे सुरू आहे. वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA, BCom, BSc आणि BCA वर्गामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA साठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन. BCom, BSc संगणकशास्त्र प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न. क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेशासाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, मोबाईल नंबर 8275515692. उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर, मोबाईल नंबर 9404694748. प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित, मोबाईल नंबर 8975862870. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा.